हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजची जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी घेऊन आली मित्रांनो. जी वॅकन्सी असणार आहे महाराष्ट्र अर्बन को ऑप बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्याकडून ही भरती निघालेली गाईज. ही जी भरती असणार मित्रांनो जळगाव, नाशिक, त्याच्यानंतर बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या 5 शहरांसाठी इथं भरती निघालेली आहे मित्रांनो. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. ही जी भरती असणार आहे मित्रांनो कनिष्ठ लिपिक या पदासाठी भरती असणार आहे मित्रांनो. ओके, तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आहे. बँकेमध्ये काम करण्याची आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो. ओके, त्या व्हिडिओमध्ये आपल्याला मी संपूर्ण माहिती देणार आहे. इथं अप्लाय करण्यासाठी फक्त मिनिमम आपल्याला ग्रॅज्युएशन रिक्वायर्ड असणार आहे मित्रांनो. पदवीधर डिग्री आपल्याला पाहिजे आणि MSc आपलं झालेलं पाहिजे तरच आपण इथं अप्लाय करू शकतो मित्रांनो. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपल्याला देणार आहे. एक्झामिनेशन पॅटर्न, आपलं सिलेक्शन प्रोसेस, त्यानंतर सॅलरी किती असणार आहे आणि कशा पद्धतीचं आपल्याला काम असणार आहे, कोणकोणत्या ठिकाणी किती वॅकन्सी असणार आहे, संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्हाला व्हिडिओ लास्ट पर्यंत जरूर बघायचा आहे आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्यासाठी लेटेस्ट अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी मी घेऊन आलेली आहे. आता ही जी वॅकन्सी जसं की तुम्हाला सांगितलंय महाराष्ट्र अर्बन को ऑप बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांचं हेड ऑफिस कडून या वॅकन्सी निघालेल्या आहे. मुख्य कार्यालय भारतीय क्रीडा मंदिर, 4था मजला, वडाला रोड, मुंबई. ओके, याच्याकडून ही वॅकन्सी आलेली मित्रांनो. ओके, याच्यामध्ये वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. जाहिरात कोड क्रमांक त्यांचं इथं दिलेला आहे त्यांनी 119 असणार आहे 2024-25 साठी. महाराष्ट्रात राज्यातील जळगाव व नाशिक जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण 7 शाखांद्वारे कार्यरत असलेल्या सुमारे 207 कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या जळगाव स्थित एकूण अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक या पदाकरिता महाराष्ट्र अर्बन को ऑप बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. ओके, तर ऑनलाईन अर्ज आपल्याला भरायचे मित्रांनो. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांचे आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने 24/8/2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून ते 7/9/2024 रोजी पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला भरून पाठवावेत. म्हणजे अर्ज आपल्याला ऑनलाईन भरून पाठवायचे आहे. तपशील इथं महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत. आपण आता खालीलप्रमाणे सूचना वगैरे बघून घेणार आहोत मित्रांनो. ओके, त्यानंतर इथं खाली आल्यानंतर तपशील दिलेले आहे त्यांनी, इथं दिनांक दिलेले ते आपण एकदा बघून घेऊया मित्रांनो. तर ऑनलाईन पद्धतीचा अर्ज करण्याची कालावधी दिलेली त्यांनी इथं 24/8/2024 पासून 11 वाजेपासून असणार आहे मित्रांनो. त्यानंतर 7/9/2024 पर्यंत असणार रात्री 12 वाजेपर्यंत मित्रांनो. परीक्षा शुल्क तथा अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचं आपल्याला. त्याची तारीख जी असणार आहे मित्रांनो ती तुम्हाला मी सांगितली. अंतिम तारीख इथं 7/9/2024 असणार आहे परीक्षा शुल्क वगैरे भरायला. ओके, तर परीक्षा आपली दिनांक इथं जाहीर केलेली त्यांनी पहिले सांगून दिलेली आपली परीक्षा कधी असणार आहे मित्रांनो. आपली जी परीक्षा होणार आहे मित्रांनो इथं 22/9/2024 ला घेण्यात येणार आहे. त्यानंतर परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी दिनांक आपल्याला संकेतस्थळावर इथं उपलब्ध करण्यात येईल मित्रांनो. ओके, त्याच्या मित्रांनो परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी दिनांक आपल्याला या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर www.mucbf.in याच्यावर आपल्याला प्रसिद्ध करण्यात येईल. मुलाखत दिनांक पण त्यांच्या इथं वेबसाईटवर इथं प्रसिद्ध करण्यात येणार आहे नंतर मित्रांनो. ओके, तर तुम्हाला चेक करत राहायचं, आपल्याला इथं वेबसाईट चेक करत राहायची आहे. ओके, तर महत्वपूर्ण सूचना. तर परीक्षा शुल्क व तसेच अर्ज संकेतस्थळावर केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. म्हणजे त्यांनी इथं दिलेलं आहे. तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने इथं परीक्षा शुल्क भरायची आणि अर्ज पण भरायचा मित्रांनो. ओके, उमेदवाराकडे वैध मेल आयडी व मोबाईल क्रमांक असावा. मोबाईल क्रमांक आणि आपला ईमेल आयडी हा आपला चालू मोबाईल नंबर, चालू मोबाईल नंबर द्यायचा मित्रांनो. जेणेकरून आपण त्याला रोज बघत असतो, डेली आपण ईमेल बघत असतो, डेली आपण त्या मोबाईलवर आपण रिचार्ज टाकत असतो. त्यामुळे त्याच नंबर आपल्याला द्यायचा मित्रांनो. जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय राहिला पाहिजे अशा पद्धतीने सांगितलं आहे. तसेच मोबाईल क्रमांक हा NCPR रजिस्ट्रेशन DND असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याद्वारे पाठवल्या जाणाऱ्या सूचना, संदेश, माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील. तसेच ईमेल आयडी व संदेश वहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणीची फेडरेशन व बँक जबाबदार राहणार नाही. सदर भरती प्रक्रियेदरम्यान फेडरेशनच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अवलोकन करून भरती प्रक्रियेची अगव्यात माहिती प्राप्त करून जबाबदारी उमेदवाराची राहील. ओके, तर अशा पद्धतीने सांगितलं. मोबाईल नंबर चालू ठेवायचा, DND वगैरे असला बंद असला, तुम्हाला कोणता संदेश आला नाही बँकेकडून, ते तुमची जबाबदारी असणार आहे. मेल ऍड्रेस पण ती तुमची जबाबदारी असणार आहे. ओके, तर तुम्हाला जेणेकरून तुम्हाला दोघी नंबर वगैरे पण चालू ठेवायचे, मेल ऍड्रेस पण चालू ठेवायचे आणि आपल्याला त्यांची वेबसाईट चेक करत राहायचे मध्ये मध्ये. ओके, जे पण फॉर्म भरत असेल त्या विद्यार्थ्यांना मी सांगतोय मित्रांनो ते.
उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा. इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्यासाठी हा, तुम्हाला पहिले चेक करायचं तुम्ही कधी तिथं पात्र होत असाल तरच तुम्ही अर्ज भरायचा मित्रांनो. ओके. उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याचे अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे व अन्य प्रमाणपत्रे पुरावे जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांचे पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण खरी माहिती भरणे आवश्यक राहील. इथे तुम्हाला पुरावे वगैरे जोडायची काही आवश्यकता नाही. कागदपत्र वगैरे जसे की 10वी 12वीचे बोर्ड सर्टिफिकेट, फक्त आपल्याला टक्केवारी जे ते नियंत्रितपणे आपल्याला जे पण टक्के असणार ते पण डॉक्युमेंटवर असणार, तेवढंच आपल्याला भरायचं मित्रांनो. ओके. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील. याची उमेदवारांना कुठेही कोणत्याही प्रकारे तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज सादर केल्यावर वगळता येणार नाही. आपल्याला मेन्शन केलेलं इथं तुम्ही एकदा माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथं करेक्शन वगैरे करायला मिळणार नाही मित्रांनो. तर तुम्ही अर्ज इथं चांगल्या प्रकारे भरायचा आहे आणि जी आपल्याला भरून घ्यायचं आहे मित्रांनो. ओके. सदर भरती प्रक्रियेदरम्यान संकेतस्थळावर असलेल्या सूचनांचे वेळोवेळी अवलोकन व पालन करून भरती प्रक्रियेचे माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो दिलेले इच्छुक उमेदवारांनी अर्जातील माहिती पूर्ण भरून वैध ईमेल ऍड्रेससह जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून 15 दिवसात सदर अर्जाची ऑनलाईन पद्धतीने 7/9/2024 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत नोंदणी करावी. त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा शुल्क अर्ज शुल्क भरणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. ओके. कनिष्ठ लिपिक हा पदाकरिता उमेदवारांना 100 गुणांची बहुपर्यायी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल असं त्यांनी सांगितले. ऑफलाईन पद्धतीने तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे मित्रांनो. इथं कनिष्ठ लिपिक पदाकरिता उमेदवारांनी बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने अर्जात नमूद केलेल्या पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्राची पूर्व तपासणी छाननी न करता घेण्यात येणार असल्याचे, या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे व निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही. कागदपत्रांच्या पूर्ण छाननीनंतर व तपासणीनंतरच वैधता पाहून उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यात येईल. ओके. पण तुम्हाला समजलं इथं की तुम्हाला परीक्षा झाल्यानंतर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. ते झाल्यानंतर तुमची सदर इथं पुढे निवड होणार आहे मित्रांनो. सदर छाननी प्रक्रियेत उमेदवारांचे कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढळल्यास त्याची निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. पात्रता धारक करण्यात आलेल्या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे संपूर्ण अधिकार फेडरेशन व संबंधित बँकेने राखून ठेवलेला आहे. याबाबत उमेदवारांना मागून कोणत्याही प्रकारची तक्रार करता येणार नाही मित्रांनो. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो इथे लिहिले उमेदवारांना ऑफलाईन परीक्षा कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. ओके. तर आपल्या स्वतःच्या खर्चाने आपल्याला जावं लागणार तिथं ऑफलाईन परीक्षेला व कागदपत्र पडताळणीला मित्रांनो आणि इंटरव्ह्यूला. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. ज्यांची परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झाले त्यानंतर तुमची एक मुलाखत म्हणजे त्याला इंटरव्ह्यू आपण म्हणतो. इंटरव्ह्यू नंतर तुमची निवड प्रक्रिया इथे केली जाणार मित्रांनो. सिलेक्शन प्रोसेस. अपात्र उमेदवारांचे त्यांचे परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही. अशा अपात्र पण झाले तुम्ही, तुम्हाला परीक्षा शुल्क भेटणार नाही मित्रांनो. कनिष्ठ लिपिक पदाकरिता परीक्षेची वेळी उमेदवारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर काढवण्यात येईल. मुलाखतीचे वेळापत्रक उमेदवारांच्या फेडरेशन संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल मित्रांनो. तुम्हाला वेबसाईट चेक करत राहायची मित्रांनो नंतर. ओके. उमेदवारांना अर्जात नमूद केलेल्या सर्व माहिती तपशील अचूक असावा. सदर माहिती अथवा तपशील चुकीची अथवा खोटा आढळल्यास त्यांना उमेदवारांचे अर्ज नोकरी भरती प्रक्रियेतून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. कृपया यांची नोंद घ्यावी. ओके. त्यानंतर भरती प्रक्रियेत निवड कार्यपद्धती बदल करण्याचा अधिकार फेडरेशनला संबंधित बँकेस असेल. ऐनवेळी त्या काही बदल झाल्यास संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाईल. याबाबत अर्ज केलेल्या उमेदवारांनी पत्रांनी लेखी स्वरूपात कळवले जाईल मित्रांनो. त्यानंतर सदर जाहिरातीमध्ये नमूद पदांची संख्या बँकेच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त होऊ शकते. ओके. त्यानंतर नोकर भरती विषयक सर्वसाधारण फेडरेशन व संबंधित बँक राखून ठेवलेले संपूर्ण अथवा अंशात भरती प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार देखील फेडरेशनला संबंधित राखून ठेवले आहे. उमेदवारांना अर्ज अपूर्ण भरल्यास अथवा विविध कालावधीत भरून पाठवल्याची सदर उमेदवारांना अपात्र राहील. त्यास तिला कोणत्याही प्रकारचे शुल्क रक्कम परत केली जाणार नाही अशा पद्धतीने सांगितले आहे मित्रांनो. तुम्हाला इथं कनिष्ठ लिपिकसाठी इम्पॉर्टंट तुमच्यासाठी आता इथं बॉन्ड आहे तुमच्यासाठी आता एक कनिष्ठ लिपिक
परीक्षा उत्तीर्ण झाल्यास, मुलाखत झाल्यास घेतल्यानंतर पात्र उमेदवारांना 3 वर्षाचा बॉन्ड तसेच 25,000 रुपये इतकी रक्कम आपल्याला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून संबंधित बँकेला जमा करावी लागेल. उमेदवारास 3 वर्षाच्या आत बँकेतील नोकरी राजीनामा दिल्यास सदरून स्वतःहून तुम्ही कधी 3 वर्षाच्या आत कधी तुम्ही इथे नोकरी सोडली, राजीनामा दिला तर सिक्युरिटीचं डिपॉझिट जप्त केला जाईल. म्हणजे तुम्हाला ते बॉन्डचे 25,000 भेटणार नाही. ओके. सदर डिपॉझिटवर संबंधित उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही. हे सर्व उमेदवारांनी कृपया लक्षात नोंद घ्यावी. जर तुम्हाला इथं 3 वर्षाचा बॉन्ड द्यायचा आहे, तुम्हाला समजा जेणेकरून विद्यार्थी असे असतात की एक्झाम देत असतात, गव्हर्नमेंटच्या मोठ्या एक्झाम जसं एमपीएससी, युपीएससी असे एक्झामिनेशन तुम्ही कधी पास झालात, तुम्हाला इथे सोडायचं तुम्ही सोडू शकता. त्याबद्दल त्यांची काही हरकत नाहीये. पण तुम्ही ते 25,000 रुपये डिपॉझिट देणार असणार आहे बॉन्डचे, ते 25,000 रुपये तुम्हाला परत मिळणार नाही. फक्त एवढं तुम्हाला इथं असणार आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने दिलेले आहे इथं. ओके. तुम्हाला ते समजलं असेल. तर कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीच्या बाबत फेडरेशन नियुक्तीच्या वेळेस केवळ ऑनलाईन पद्धतीचा अर्ज मागविणे, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेणे व परीक्षेचा निकाल जाहीर करणे पर्याय कामे पार पाडण्याकरिता केली याची संपूर्ण नोंद घ्यावी. ओके. जर एखाद्या परीक्षार्थ्यांनी वर्तणूक परीक्षा कक्षात परीक्षा देतेवेळी संशयास्पद आढळल्यास अथवा त्यांनी गैरमार्गाचा वापर केल्यास आढळल्यास अशा परीक्षांना गुणवत्ता यादीत येत असेल तर त्याचे फेरपरीक्षा घेण्याचे अधिकार फेडरेशनने राखून ठेवलेला आहे. ओके. म्हणजे तुझी परीक्षेत घेण्यात येईल. इथं पदाचे नाव कनिष्ठ लिपिक. एकूण इथं पदे असणारे 12. नोकरीचे ठिकाण बघू शकता तुम्ही समोर जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धुळे. तुम्ही कधी या जिल्ह्यामधले असाल त्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी इथे आहे मित्रांनो. ओके. सॅलरी पण चांगली असणार आहे. शैक्षणिक अर्थ तर मान्यताप्राप्त विद्यापीठातून आपली पदवी असली म्हणजे ग्रॅज्युएशन पाहिजे, MSCIT आपलं झालेलं पाहिजे मित्रांनो. संगणकाचं प्रमाणपत्र आपल्याकडे पाहिजे MSCITचं. ओके. 24/8/2024 पर्यंत आपली शैक्षणिक अर्थ पूर्ण झालेली पाहिजे, असं त्यांची अट आहे इथं. ओके. त्यानंतर परीक्षेचा निकाल जर फक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर केला गेला असेल, वेबसाईट आधारित प्रमाणपत्र प्रदान केले असेल, त्या उमेदवारांना त्याचे संदर्भ मूळ प्रमाणपत्र बँकेला सादर करणे आवश्यक राहतील. ओके. विद्यापीठी अधिकृत अधिकाऱ्यांचे सदरून उमेदवारांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची तारीख दर्शवून सिग्नेचर करणे आवश्यक राहील. अशा पद्धतीने लिहिलं. वयोमर्यादा आता त्याच्यानंतर वयोमर्यादा असणार आहे 14/8/2024 पर्यंत आपलं जे वय असणार आहे मित्रांनो, 22 वर्षापासून तर मग 35 वर्षापर्यंत कधी असाल तरच आपण इथं अप्लाय करू शकतो मित्रांनो. ओके. असं त्यांनी लिहिलेलं आहे. प्राधान्य दिलेलं आहे त्यांनी इथं. ज्यांचे प्राधान्य म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन तर अप्लाय करू शकता, पण त्यांच्याकडे JIB त्यानंतर आपला GDB उत्तीर्ण असाल तर त्यांना इथं पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे. म्हणजे त्यांनी बँकेचे त्यांनी काम केले असेल, बँकिंग सहकार कायदेविषयी पदविका असेल, त्यांना इथं पहिलं अपॉर्च्युनिटी भेटणार आहे मित्रांनो. ओके. ज्यांनी बँकेत काम केलं असेल, इतर कोणतेही काम अनुभव असल्यास त्यांना इथं पहिलं प्राधान्य इथं दिलं जाणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं मित्रांनो. ओके. ग्रॅज्युएशन आपल्याला भरू शकता आपण तुम्ही फॉर्म. भाषेचे ज्ञान मराठी, इंग्रजी, हिंदी भाषा आपल्याला लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये आपण एक्सपर्ट असले पाहिजे असं त्यांचं इथं म्हणणं आहे मित्रांनो. ओके. वेतन आपल्याला किती असणार ते बघू शकता तुम्ही. सॅलरी 20,760 रुपये आपल्याला सॅलरी इथं प्रति महिना असणार आहे मित्रांनो. ओके. सॅलरी पण चांगली आपल्याला बघायला मिळू शकते. जर तुम्ही प्रॉपरचे असाल तिथलं जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे तर तुम्हाला प्रॉपरसाठी इथं चांगली सॅलरी तुम्हाला इथं बघण्यात मिळते मित्रांनो. ओके. तुमच्या इथं गावातल्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये इतकी सॅलरी तुम्हाला चांगलीच आहे. निवड कार्यपद्धती ऑफलाईन परीक्षा. कनिष्ठ लिपिक पदाकरिता 100 गुणांची इंग्रजी व मराठी भाषेतून बहुपर्यायी स्वरूपात लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. ऑफलाईन म्हणजे तुम्हाला समजतं जसं MPSC परीक्षा घेते आपली ऑफलाईन पद्धतीने, आपल्याला MCQ टाईप घेत असते, आपल्याला 4 ऑप्शन देत असतं, मल्टिपल चॉईस क्वेश्चन ABCD आपण तर गोल त्याला मार्क करतो. तशा पद्धतीने इथं परीक्षा होणार मित्रांनो बहुपर्यायी. ओके. प्रश्नांमध्ये संख्यात्मक आणि गणित क्षमता आणि इंग्रजी भाषा आणि व्याकरण, संगणक सहकार्ज्ञान, बौद्धिक चाचणी, बँकिंग, सामान्य ज्ञान या विषयांवर आपले प्रश्नांचे समावेश असेल. तर त्यांनी सिलेबस पण सांगितले आपले कोणते प्रश्न विचारले जाणार आहे. त्यानंतर आपल्या 100 पैकी प्राप्त गुणांचे 90च्या गुणोत्तरामध्ये रूपांतर करण्यात येईल. ओके. कारण की तुमची इथं इंटरव्ह्यू पण असणार 10 गुणांची धरली जाणार आहे अशा पद्धतीने सांगितले आहे. ओके. आता विषय आपण बघून घेऊया इथं. परीक्षेचे विषय व परीक्षेची भाषा व एकूण प्रश्न त्यानंतर एकूण गुण व कालावधी दिलेली आहे मित्रांनो. संख्यात्मक आणि गणिती क्षमतामध्ये इंग्रजीमध्ये असणार तुमची भाषा 40 प्रश्न 40 मार्क इथं असणार आहे मित्रांनो. 40 गुण असणार आहे मित्रांनो. इंग्रजी भाषा आणि व्याकरणसाठी इंग्रजीमध्ये असणार आहे पण इथं पण तुम्हाला 20 प्रश्न असणार आहे 10 गुणांसाठी मित्रांनो. संगणक आणि सहकार्ज्ञान इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांपैकी एक भाषेत आपण देऊ शकतो, आपण मराठीमध्ये पण देऊ शकतो इथं.
20 प्रश्न असणार आहे इथं 10 गुणांसाठी मित्रांनो. त्यानंतर बौद्धिक चाचणीसाठी पण इंग्रजी आणि मराठी लँग्वेज तुम्हाला असणार आहे 20 प्रश्न 20 गुणांसाठी असणार आहे. बँकिंग आणि सायन्स सामान्य ज्ञानासाठी इंग्रजी आणि मराठीमधून तुम्ही देऊ शकता ही परीक्षा पण. प्रश्न तर 20 एकूण 20 प्रश्न आणि 20 गुण असणार आहे मित्रांनो. ओके, टोटल आपल्याला एकूण 120 गुण प्रश्न असणार आहे. 100 गुणांची तर परीक्षा असणार आहे मित्रांनो. 120 मिनिटं टाइम असणार आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला 2 मिनिटाचा टाइम इथं मिळणार आहे मित्रांनो. त्या मित्रांनो आता शेवटचं इथं बघून घ्या, कागदपत्र पडताळणी. उमेदवारास ऑफलाईन पद्धतीने गुणवत्ता उतरल्यास क्रमवारीनुसार बँक धोरण प्रणालीमध्ये मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रकाची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात येईल. त्यावेळी उमेदवारांकडे मूळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये प्राप्त होणाऱ्या उमेदवारांचे बँक धोरणाप्रमाणामध्ये बँकेकडून मुलाखत बोलवण्यात येईल मित्रांनो. ओके, त्यानंतर लिहिले मुलाखत मध्ये लिहिलं त्यांनी तर कनिष्ठ लिपिक पदाकरिता उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांचे बँकेच्या धोरणामध्ये बँकेत होणाऱ्या उत्तीर्ण उमेदवारांना बँकेच्या धोरणानुसार भराव्याच्या पदसंख्येच्या प्रमाणात ऑफलाईन परीक्षा गुणाक्रमाने मौखिक मुलाखत बोलवण्यात येईल. मौखिक मुलाखती म्हणजे आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला 10 गुणांचे असणार आहे तिथं. त्याच्यात आपल्या शैक्षणिक पात्रतेचे 5 गुण मिळणार आहे. इंटरव्ह्यूचे आपल्याला 5 गुण दिले जाणार आहे असं इथं सांगितलं गेलेलं आहे. मुलाखतीच गैर जर कधी आपण राहिले तर संबंधित उमेदवारांना अंतिम निवडीस आपल्याला परीक्षा उत्तीर्ण झालेले असाल तरी आपल्याला पात्र राहणार नाही अशा पद्धतीने सांगितले मित्रांनो. ओके, त्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड सूची. उमेदवाराचे ऑफलाईन परीक्षेतील गुण अधिक मुलाखतीचे गुण याची बेरीज करून 100 पैकी गुणाक्रमाने अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल मित्रांनो. त्यानंतर इथं परीक्षा दिनांक दिलेली आहे सप्टेंबर 2022. सप्टेंबर मध्ये असणार आहे 22 तारखेला 2024 मध्ये होईल. ओके, परीक्षेचे स्थळ सप्टेंबरला असणार आहे 22 तारखेला 22 सप्टेंबर 2024 आपली एक्झाम असणार आहे इथं परीक्षा दिनांक. परीक्षेचे स्थळ जे मित्रांनो इथं ऍडव्होकेट SA बाहोती महाविद्यालय फार्मसी कॉलेज मनियार लॉ कॉलेज शेजारी खाजामिया रोड जळगावला इथं आपली परीक्षा घेण्यात येणार आहे. आपला ऍड्रेस असणार आहे मित्रांनो. परीक्षा शुल्क, आता परीक्षा शुल्क बद्दल तुम्हाला सांगून देतो. ऍड्रेस तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. परीक्षा शुल्क जे असणार आहे इथं 1000 रुपये असणार आहे. 18% GST असणार आहे, म्हणजे 1180 रुपये तुम्हाला इथं भरावे लागणार. ऑनलाईन पेमेंट करावं लागणार मित्रांनो. उमेदवारांना अर्ज भरताना अडचणी किंवा शंका असल्यास संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या हेल्पलाईन नंबर क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने इथे सांगितलेलं आहे मित्रांनो. ओके, तर तुम्हाला 1100 रुपये चलन लागणार आहे मित्रांनो. या ऍड्रेसवर तुमची परीक्षा होणार आहे. तुम्ही फॉर्म कुठून पण भरा, तुम्ही जळगाववरून भरा का तुम्ही नाशिकवरून भरा का धुळ्यावरून भरा बुलढाण्यावरून भरा छत्रपती संभाजीनगर मधून भरा, तुमची परीक्षा इथं होणार जळगावला. अशा पद्धतीने सांगितलं आहे मित्रांनो. तुम्हाला इथं जळगावला यावं लागणार आहे इथं परीक्षेसाठी. ओके, लवकरात लवकर तुम्ही जाऊन इथं अप्लाय करून टाकायचं मित्रांनो. ऑनलाईन ऍप्लिकेशन भरण्यासाठी तुम्हाला इथं तारीख पण दिलेली आहे 24 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत अप्लाय करायचं. 24/8 पासून 24/8/2024 पासून तर 7/9/2024 पर्यंत अप्लाय करून घ्या मित्रांनो. ओके, तर तुम्हाला ही माहिती कधी आवडली असेल आता लाईक करून टाकायचं आणि तुम्हाला काही डाऊट असेल मित्रांनो डाऊटसाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ओके मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व्हिडिओ. त्यांना जॉबची अपॉर्च्युनिटी पाहिजे असेल मित्रांनो. बॉन्डची रक्कम पण इतकी काही जास्त नाही मित्रांनो, 25,000 रुपयांसाठी काही मोठी अमाऊंट नाहीये. ज्यांना मोठी वाटत असेल त्यांच्यासाठी मोठी असेल, पण तुमची एका महिन्याची सॅलरीमध्ये निघून जाते मित्रांनो ते. ओके, चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी परमनंट जॉब तुम्हाला भेटून जाईल इथं बसल्या बसल्या. नंतर तुमचा सॅलरी पण वाढवेल, नंतर वाढत जाईल मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने जॉब अपॉर्च्युनिटी होती मित्रांनो. आपल्या मित्रपरिवारामध्ये जॉब अपॉर्च्युनिटीसाठी त्यांना इथं कळवा, त्यांना शेअर करा या व्हिडिओला आणि त्यांना पण इथं भरू द्या मित्रांनो. जॉब अपॉर्च्युनिटीचा फायदा घेऊ द्या मित्रांनो. ओके, तर 5 जिल्ह्यांमध्ये इथं वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ओके, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक जरूर करून ठेवा मित्रांनो. आणि माझ्या ऑफिशियल चॅनल लिंक आहे, माझ्याशी तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही टेलिग्रामवर फॉलो करा मला. आता व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन जा आपल्या. त्यानंतर माझ्या ऑफिशियल चॅनल लिंक पण दिलेली आहे तिथे. मी इंस्टाग्राम फेसबुक तिथे पण फॉलो करा. आणि सेकंड चॅनल लिंक आहे माझी ट्रेडिंग रिलेटेड, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता मित्रांनो. ओके, असेच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवा मित्रांनो. डेली मी असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो. आणि गव्हर्नमेंटची GR सुद्धा मी घेऊन येत असतो घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर मित्रांनो. नवीन नवीन GR आपल्या इथे चॅनलला बघायला मिळतात मित्रांनो. ओके, तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत